पोलीस अधीक्षक कार्यालय ग्रामीण छत्रपती संभाजीनगर आयोजित सप्तरंग राज्यस्तरीय लोकपट स्पर्धा आज येथे होती आहे आणि येथे समन्वयक आहेत API कोमल शिंदे मॅम. तर जाणून घेऊयात की ही स्पर्धा ठेवण्याच्या मागे उद्देश काय, कसा मोटिव्ह आणि काय गोष्टी असतात. आम्ही जेव्हा फील्डमध्ये काम करतो तेव्हा बऱ्याचदा असे नशा घेतलेले मुली आम्हाला मिळतात, परंतु गुन्ह्याच्या कायद्याच्या स्वरूपामध्ये ते बसत नाही. तर मग त्यामध्ये बाजारात सहज उपलब्ध होणारे व्हाईटनर, फेविक्विक ह्यासुद्धा गोष्टी त्याच्यामध्ये येतात. तर याबाबत पालकांना सुद्धा माहिती नाही की यांनी नशा होतो आणि हे एकदम व्यसनाग्रस्त होतात आणि नंतर आपल्या हातात मुलं राहत नाही. तर त्यासाठी याचं जनजागृती करायची की बा यांनी होतं. जर तुमचा मुलगा व्हाईटनर महिन्यातून एकदा व्हाईटनर घेऊन येतोय, महिन्यातून एक व्हाईटनर त्याला लागतंय, तर हे कुठेतरी म्हणजे काळजीची गरज आहे. तर हे समजण्यासाठी कफ सिरप वारंवार घेतोय, हे सुद्धा व्यसनामध्ये येतं, यांनी सुद्धा नशा येते एक प्रकारची आणि आपल्या मेंदूवरचं नियंत्रण जातं. तर याची जनजागृती व्हावी यासाठी हा विषय आम्ही घेतला. सर्वप्रथम आम्ही शॉर्ट फिल्म बनवूया या विषयावर असं आम्ही ठरवलं होतं, परंतु नंतर त्याचा किती इम्पॅक्ट होईल असा SP सरांनी आम्हाला प्रश्न केला होता. तर ह्या इम्पॅक्ट जास्तीत जास्त होण्यासाठी म्हणून मग आम्ही ही शॉर्ट फिल्म स्पर्धा घेण्याचं ठरवलं. आता एक शॉर्ट फिल्म जरी म्हटलं तर 10 कलाकार आले, 10 कलाकारांची 10 फॅमिलीज आल्या, त्यानंतर प्रेक्षकही तेवढ्याच प्रमाणात आपल्याला हे भेटेल आणि त्यातून इम्पॅक्ट चांगला होईल. हाच दृष्टिकोन आम्ही धरून पुढे हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला. आणि स्पर्धा म्हणून आम्ही याकडे बघितलेलंच नाही आहे. हे अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान आहे आणि ह्या अभियानातून जास्तीत जास्त या विषयाची जनजागृती करायची की अंमली पदार्थग्रस्त झाल्यानंतर सुद्धा यामध्ये काय उपाय आहे. जसं फिल्ममध्ये आहेत विपश्यनेचा एकाने आम्हाला पर्याय सुचवलेला आहे याच्यामध्ये. त्यानंतर डॉक्टर्सची सुद्धा आपण मदत घेऊ शकतो, तर ती कुठे येऊन कशी घेणार याबद्दल आम्ही इथे जागृती करण्याचा प्रयत्न केलेला आहे. वा, अतिशय सुंदर असा उपक्रम, सांस्कृतिक उपक्रम पोलीस अधीक्षक कार्यालय ग्रामीण यांच्याकडून राबवला जात आहे आणि ह्या सगळ्या उपक्रमाला सगळ्या प्रेक्षकांकडून भरभरून असा प्रतिसाद आलेला आहे आणि खूप सारी ऑडियन्स इथे जमलेली आहे. त्यामध्ये विशेषतः खूप सारा तरुण वर्ग इथे जमलेला आहे आणि जसं मॅम बोलल्या की व्हाईटनर आणि खूप खूप स्वस्त प्रमाणात नशा भेटतंय मेडिकलवरती बटनच्या गोळ्या असतील, आपण बघितलं असं शॉर्ट फिल्ममध्ये खूप साऱ्या. तर ह्या सगळ्या गोष्टीला पहिलेच प्रतिबंध लाभावा यासाठी ही शॉर्ट फिल्म महोत्सव कमी व्हावी, आवकच नसेल तर निर्यात ही होणार नाही आणि पहिलेच या सगळ्या गोष्टीला जायबंदी व्हावी यासाठी या सगळ्या गोष्टी चालू आहेत. तर धन्यवाद मॅम, तुम्ही आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. थँक्यू.